ईशा, आई परत येते इथे. गोंद्या आला रे, आला. गोंद्या 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 खरंच गोंद्या येतोय. कोण गोंद्या? तुम्ही मागच्या वेळी पण म्हणाला होता ते आलेच नाही. कोण गोंद्या? गोंद्या म्हणजे कसं आहे माहितीये ना, 22 जून 1897 नावाचा एक चाफेकरांवरचा अरे चित्रपट तू होता. काय धडे देतोयस तिला? इथे काय चाललंय? जरा शांत बस. ओमदादा खरंच येत आहेत? हो ना, ते परत येत आहेत. नाही 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 होय 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 नाही नाही नाही. होय होय. त्यांना दोघांना माहितीये, तुला सांगतो चल. एक मिनिट. काय? आम्ही गावाकडची माणसं, आम्हाला काही कळत नाही असं सांगून प्रत्येक वेळी निसटून जाऊ नका. इथे महत्वाचं काहीतरी चालू आहे ना. एक मिनिट मी गेल्या कित्येक दिवसात आम्ही गावाकडची माणसं होतो असं कधी म्हणलोय का मी? पण आता म्हणणार होता ना, तुझ्या इथे तोंडावर आलं. मी असं अजिबात म्हणालो नाही. सारखं अरे ए माझ्या लाडक्या भावंडांनो, मी इथे काय सांगतोय तुम्ही नका ना भांडू. गुरुजी, मला आधी तुझं शिक्षण घ्यायचं. गोंद्या म्हणजे तुला, मला माहितीये. नाही नाही तुला नाही माहिती, तुला नाही माहितीये. मी सांगतोय ते ऐक. तुला नाही माहिती. गोंद्या म्हणजे ईशा, ईशाची आई आणि ती 2 लहान मुलं इथे येतात परत. त्यांच्या घरात पाणी नाहीये, त्यामुळे ते सगळं आवरायला इथे येत आहेत. वाट लागली आता. अरे काय हे, असं आम्हाला खरंच कळलं नव्हतं. म्हणजे काय झालं, गावाकडची परिस्थिती पण अशीच आहे पाण्याची असं मी म्हणत होतो. मी गावाकडची माणसं म्हणणार नव्हतो. गावाकडची परिस्थिती अशीच आहे, पण आपण पॅनिक व्हायचं काहीही कारण नाही. हे बघा, कुणीही टेन्शन घेऊ नका, कुणी मुळात अजिबात टेन्शन घेऊ नका. हे बघा, महत्वाचं काय माहितीये ना, आपल्याला आता डोकं शांत ठेवलं पाहिजे. महत्वाचं कसं असतं, कुठल्याही जीवन अनुभवामध्ये जेव्हा विद्यार्थी जातो ना, तेव्हा त्याला एक शैक्षणिक धडा मिळत असतो. आता काय होतंय, ह्या शहरातल्या मुलांना आपल्याला पाण्याचे प्रॉब्लेम्स माहिती नाहीयेत. आता गावाकडच्या मंडळींना जसं पाणी वाचवा, पाणी जिरवा असं लहान मुलांना कळतं, ते वाया घालवत नाही. तसं ह्या मुलांना ह्या मुलांना पण आता धडा मिळेल. जयसदा, आता काही बोललास तर या त्यात तो काहीतरी महत्वाचं सांगतो इथे. ओमदादा, काय काय करायचंय आता? हा तर मी काय म्हणत होतो, मला काय वाटतं माहिती, एक मिनिट. सगळ्यात आधी तू मध्ये बोलू नकोस. तू प्लॅन ऑफ ऍक्शन सांग, आपण तसंच करायचं. हा हे बघ, ते जेव्हा आपल्या घरी येतील ना, मग त्यांनी एंट्री घेतली ना, की आपण एंट्री घेतली की पहिल्यांदा कामत आजोबा भेटणार त्यांना. ए जयेश, तू आधी कामत आजोबांना भेट, त्यांना ही सगळी सिच्युएशन सांग आणि त्यांना इन्स्ट्रक्शन दे आपण काय काय करणार आहोत ते. हा कामत आजोबा समीरला तू त्यांच्या तोंडी दे. चालेल. निघ निघ. मी काय करू? हा तू काय करशील, तू आपलं जसं ठरलंय तसंच करायचं. हा काही झालं की चहा विचारायचा मध्ये मध्ये. म्हणजे तुला काही सुचलं नाही ना तरी चहाच विचारायचं. आणि तुला काही सुचलं तरी चहाच विचारायचा. हा हा करेक्ट आहे. आणि कोणाला काही सुचलं नाही ना तरी तू चहाच विचारायचा. हा आता मी काय म्हणत होतो, चहा घेणार नाही आता नको. हा करेक्ट आहे, पण आता मला सुचतंय. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, एनी क्रायसिस? अहो सायंटिस्ट काका ते काय काय सांग ना, सांगतेस ना, कम्प्लीट कर. हा सायंटिस्ट काका ते ईशा वहिनीची आई आणि ती पोरं परत येत आहेत. हो नो, नॉट अगेन. बाबा दत्ता भाऊंना फोन कर ना, आणि ते येणार आहेत का विचार. म्हणजे ते येणार असतील तर त्यांना या सगळ्याची पूर्वकल्पना दे, आणि जर नसतील येणार तर मग काय प्रश्नच मिटला. आणि शोभना मावशीला आधी फोन कर आणि लगेच बोलवून घे तिला. हो हा ओके. लुकिंग ॲट द सिच्युएशन मधू, मला असं वाटतंय की मी बाहेर जातो थोड्या वेळाकरता. कारण काय आहे की मी इथं असलो तर कन्फ्युजन अजून वाढेल. अँड फ्रँकली स्पीकिंग, मी एवढं खोटं नाही बोलू शकत. मी नाही आहे कम्फर्टेबल. मला ना धना, अगं खूप टेन्शन येतं मला ह्या गोष्टीचं. तू असं कर, ते गेले की मला फोन कर, मी येईन परत. हां नाही, तुम्ही उत्तम खोटं बोलता. म्हणजे व्यवस्थित मॅनेज करता तुम्ही. आणि काय ते खरंच फॅमिलीतले असल्यामुळे त्यांना रेफरन्सेस माहिती असतील ना सगळे. समीरला व्यवस्थित हँडल करू शकतात ते. आणि खरंच त्याने कमाल मॅनेज केलं होतं, म्हणजे व्यवस्थित हँडल केलं होतं. त्यांना थांबू दे इथे. हो मला ते कळलंय, माहिती आहे मला, ते ईशानी सांगितलंय.
त्यासाठी मी नंतर त्यांना थँक्स म्हणणारच आहे. थँक्स म्हणतोय. हां म्हटलं थँक्स. हां मग आता चहा घेणार का? हां चहा त्याला हवा असेल तर आजीच्या खोलीत नेऊन दे ना. आता फ्रेशन अप होऊन जाऊ दे आता लगेच. ओ गॉट इट थँक्स. हां थँक्स. थँक्स. टेन्शनच येतं यार. ते येत आहेत ना त्याचं टेन्शनच येतं ना. बसलाय. तुम्ही काही काळजी करू नका. ते लोक आले ना मी बरोबर ह्याला घेऊन जातो. तोपर्यंत मी आईस ब्रेकिंग करत बसतो. काय समीर राव. अरे नाही बस 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 बस. काय म्हणतोय बाबा, कसा आहेस? कसा आहेस? बरं आहे का? तुझं काम झालं का? काम? कसलं काम? अरे म्हणजे ज्याच्यासाठी तू पुण्याला राहिलास ते काम झालंय का? हा हा ते संपेल म्हणजे संपलंच आहे थोडक्यात. हा मग चिपळूणचं तिकीट काढलं का एजंटला फोन करू? एजंट नाही, एजंटला लावायची काय गरज नाही. चिपळूणला सारख्या गाड्या असतात त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही येत. नाही म्हणजे आजही आहे ना गाडी? या आता. या 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 या. अरे वा आले लोक. व्हेरी गुड मॉर्निंग. या. नमस्कार नमस्कार. नमस्ते. बसा 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 तुम्ही. ठीक आहे. हॅलो यंग मॅन, हाऊ आर यू? बंटी तुला म्हणताय? हॅलो हाय हाय. आपण बोलू नंतर डिटेल मध्ये. जास्त डिस्कशन नको, मी जातो. कुठे जातोयस? मला माहितीये कुठे जायचं, मी जातो ना. बरं हे आगाऊपणाने करू नको, काहीतरी वागू नकोस. बरं दिसणार आहे का? जास्त उशीर झाला तर परत ते बरं दिसणार नाही. जा मग, तिथे कोणीतरी असेल. तर म्हटलं ना 2 मिनिटं थांब, मी विचारते. मला माहिती तू नाही विचारणार अरे आहे. विचारते, जरा दम धरशील की नाही. काय काय झालं? अच्छा अच्छा अच्छा. हा जाऊ दे कोणी नाहीये तिकडे. जा जा. जाऊ दे बाई. हो सॉरी सॉरी. सगळ्यांना कळलं. थँक्यू. कसे आहात? नमस्ते काकू. नमस्ते. कशी आहेस तू? तब्येत कशी आहे तुझी? तिच्या तब्येतीला काय झालंय? पाण्याने फार गोंधळ केला ऍक्च्युली, त्याच्यामुळे. हो नाही ठीक आहे, इट्स ओके. एवढं काही नाही. ओम कुठे? ते आतमध्ये आहेत. सावरलंय ना? आवरलंय ना त्याचं सगळं? हो सगळ्यांचंच आवरलंय. आवरलंय सगळ्यांचं, त्यामुळे तुम्ही एक एक करून फ्रेश होऊन घ्या आता. पिंकी तुझा नंबर पहिला. सॉरी ऍक्च्युली खूप ऑकवर्ड होतंय, पण काय मुलांना शिबिराला पण न्यायचंय ना, त्याच्यामुळे. अहो नाही काकू, एवढं काय त्यात? काय म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आहे का तुमच्या इथे? कुठल्या एरियात राहता तुम्ही? समीर, इथे बायकांच्यात आपलं काय काम आहे? आपण असं करू, ओमच्या खोलीमध्ये जाऊ, मस्त गप्पा मारू. मी तुला गाणी म्हणून दाखवतो. हवा पाण्याच्या गप्पा मारू. चल 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 चल. माझं पुस्तक राहिले तिथं, ते तेवढं. अरे जनरल नॉलेजचा समुद्र तुझ्या समोर उभा आहे. ते पुस्तकं काय करायचे? चल. पण मी काय म्हणतो, समुद्र म्हणजे त्यांचा स्वभाव असाच आहे, म्हणजे खेळकर वगैरे वगैरे. धना तू ते चहाचं विचारलंस का? अयो विसरलेच, आपलं ठरलं होतं ना. चहा घेणार? नाही नको नको, चहा नकोय आता. शोभना कुठे दिसत नाही? ते आंघोळीला गेल्यात. अरे बापरे, आंघोळीला गेले का? म्हणजे खूप वेळ लागतो ना तिला.
हो तोपर्यंत तुम्ही चहा घ्या ना. चला आतमध्ये चला. नको ती आल्यावरती मी जाईन ना म्हणजे ठीक आहे बसतोय. आजींना बोलू. हा तू आजींना. थोडासा घेईन घोटभर घेईन. हा चालेल. चला चला. चल कसा. ये. तू सांगितलं सॉरी तू कुठे आतमध्ये काय घेऊन गेला असं काय करतो? शोधना माझी बाहेरून येणार आहे. हिने सांगितलं आंघोळीला गेले. इथे बसलेले तर कळणार नाही का त्यांना? काहीतरी काय बरं ते सोड. मला सगळ्यात जास्त टेन्शन आलंय. कामत आजोबा समीरला खोलीत घेऊन गेले त्याच्या. हा काय म्हणत असतो? मी सॉरी म्हणत होते तुम्हाला, पण मला आता असं वाटतं की तुम्हाला खूप मजा येते या सगळ्याची. सॉरी. काही मजा विचार. तर असं आहे सगळं. खाणार का शेव थोडी? कशी काय वाटते ओमची खोली? हा? अरे बस बस बस. चांगली वाटते ना? तुला काय फक्त हसतच येतं का? नाही तसं काही नाही. मग तुला लोकांशी बोललेलं आवडत नाही का? नाही तसं काही नाही, आवडतं ना. मग मी तुझ्याशी काय हिब्रू मधून बोलतोय? नाही नाही तसं काही नाही. तुझ्या वडिलांनी तुला फक्त तसं काही नाही एवढंच म्हणायला शिकवलेलं दिसतंय. मला असं कळलंय की तुला बिझनेस मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून. हो बिझनेस मध्ये. अरे मग तिथे तर बोलावं लागतं. बोलणं ही ती पहिली रिक्वायरमेंट आहे. आपण जर संवाद साधला ना तर निम्म काम तिथंच होऊन जातं. हो हो. कुठला व्यवसाय करणार तू? ते फिशरी प्लांट टाकायचं आहे मला. काय? म्हणजे मराठीत काय मत्स्यपालन. हो हो म्हणजे तू मासे पाळणार? म्हणजे काय तुमच्या गावामध्ये काय हिवताप वगैरे आहे का? हिवताप? नाही म्हणजे गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा अशी गव्हर्नमेंटची स्लोगन आहे. माहिती आहे मला आहे ते. तुला माझा राग आला का? नाही म्हणजे तुझ्या वडिलांना मी खूप कटू आणि हार्श बोललो, पण काय आहे माहितीये का? अरे आम्ही म्हातारी माणसं ना, आध्यात ना मध्यात. आता रागाच्या भरात एखादा शब्द बोलला जातो, पण ते मनावर घेऊन राग धरायचा नाही. हॅलो हॅलो धना इकडे चला. सगळे आलेत ना? का सगळे आले? अगं सगळे म्हणजे कोण आले? पूर्ण सासवड आलाय की काय? नाही नाही नाही, अलकाताईच आल्यात आणि ती छोटी 2 मुलं आली आहेत, बंटी आणि पिंकी. हो का? ही भाजी जरा किचन मध्ये ठेवली. ऐनवेळी कसं काय सुचतं तुम्हाला दरवेळी असं भाजी विचारणार? अरे कौतुकाचा सोहळा करायची काही गरज नाहीये. आता प्रसंग काय असतो, माणसं किती असतात, कोण जेवायला मागणं काही माहिती नसतं ना, आणावं लागतं. आपली माणसं कुठे आहेत सगळी? सगळे आतमध्येच आहेत. मला तुमच्याबरोबर थांबायला सांगितलं म्हणून मी आले इथे. बरोबर. ते हे कुठे आहेत? ओमचे काका कुठे आहेत? ते गेले कालच, पण त्यांचा मुलगा आहे ना आतमध्ये. कामात आजोबा ओम दादांच्या खोलीत घेऊन बसलेत त्याला. इकडे आपल्याला जरा जपूनच राहायला पाहिजे, कारण की तो जो आहे ना त्याला ओमची आई माहिती असणार. हो. आणि तुम्ही आंघोळीला गेलाय बरं का? अगं सारखी सारखी काय मी आंघोळीला गेली? अरे मी काय पाणघोडी आहे का सारखी पाण्यात डुबायला? शोभना मावशी, ती इथं वेंदळे असं सांग. तू मावशी काय म्हणतोस? तू वेंदळा झालायस का? अरे आई आहे मी. सॉरी सॉरी सॉरी. बरं आई, आपण ना लगेच ऑफिसला कल्टी मारायचे. हा पण मग ही भाजी तरी ठेवू देत आतमध्ये. आतमध्ये सगळे आहेत. सावकाश. हो हो. ए तू सावकाश. हो. आम्ही येतो मागून. हो. हॅलो. आले?
देवा, आता काय करायचं? चल. हो मग काय. हॅलो हॅलो कशी आहेस ग? हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो लवकर झाली आज आंघोळ तुझी? अगं काय अगं, ही धना अगदी वेंधळी आहे. मी आंघोळीला कुठे गेले होते, मी भाजी आणायला गेले होते. हे बघ ना, भाजीच घेऊन येते आणि म्हणजे मी आंघोळ सकाळीच केली आहे आणि काल रात्री पण आंघोळ करूनच झोपली. अगं मी 2दा झाली आहे माझी आंघोळ. या 2दा झाली आहे तुझी? हो. ही आपली पारोशीच आहे अजून. वाटत नाहीयेस पण. हा अगं नाही नाही, म्हणजे मी सॉरी, मी अशी अचानक घुसले किचन मध्ये. म्हणजे मला पाणी हवं होतं प्यायला. हो, पण मग घुसली असं काय म्हणते? सगळं तुझंच घर आहे. बस बस, मी तुला देते पाणी. काय थंड का काय? नाही, पाणी दे. हो, पाणी मिक्स देते. काय काय अगं, गडबड माझी नुसती. हो ना, माझी पण गडबडच झाली. नाही नाही, तुमची कळली मला. हो म्हणाला. हो, ईशाकडे आम्ही सकाळी उठलो तर नळाला एक थेंब पाणी नाही. पाणी पिते. हो. आणि अगं, या मुलांचं शिबिर नाही का, 4 दिवसाचं शिबिर, त्याच्यात जे 1 दिवस बुडलं तर काय अर्थ आहे का त्याच्यामध्ये? हो नाही अगं, पण अलका तू एवढं सगळं एक्सप्लेन कशाला करतेस? अगं तुम्ही कधीही या इथे. आता तुम्ही आरामात आवरा. मुलं गेली आहेत ना आवरायला? हो, गेली. काय नाव अगं त्यांची? मी विसरले. बंटी आणि पिंकी. हा, बंटी आणि पिंकी. शरदची मुलं ग. हो. बाकी तू कशी आहेस, काय म्हणतेस? मी छान आहे. मी उत्तम आहे. माझं ऑफिस चालू आहे आणि सुशांतचं पण आता ते सगळं सुटलंय. ते प्रकरण काय सुटलंय? तुझा भाऊ ना तो नोकरी सुटली? नाही, नोकरी नाही सुटली अगं. ती म्हणजे ते गुंता होता ना, तो सुटला. कुठली नोकरी करायची तुला आठवत नाही का? मी ते लाडू वगैरे ते छान चाललंय त्याचं. बाकी आजींचं तर काय सांगणार आता. आजींचं वयोमाना परत काय काय कुरकुरी चालू असतात. पण ठीक आहे. ते तर आहेच ग. आमच्या आईंचं सुद्धा असंच आहे. हो ना? हो मग काय, खुटखुटीत दिसतात नुसत्या. पण गुडघे दुखतात, अंग दुखतं, चालू आहे. हे ओमचे मामा नाही दिसत आहेत. नाही दिसत आहेत ना. अगं त्यांचं तुम्हाला काही विचारूच नकोस. म्हणजे काय माहिती, त्यांचं त्यांनाच माहितीये की नाही कुणाच ठाऊक. काय म्हणजे खडकवासला काय, पानशेत काय, कामशेत, सारखं कामशेत काय. तू बरी त्यांना मोकळं सोडतेस ग अशी? सोडून काय आहे, ते ऐकणार आहेत का? म्हणजे सारखेच ग काहीतरी प्रोजेक्ट आणि काहीतरी सेमिनार चालू असतात. चालू दे, काय करणार नाही का? पण खरं सांगू का तुला, हे बरं आहे तुमचं येते. हा, आमचं बँकवाल्यांचं बघ ना, बरोबरच जायचं सकाळी, एकत्र संध्याकाळी परत यायचं. रोज सारखी एकमेकांची तोंड बघायला कंटाळा येतो ग. आले आमचे बंटीराव. बरं वाटते का? आणि हवे हॅलो. आपली ओळख झालीये. हो म्हणजे काय, आम्ही कसे विसरणार. केतन शरद देशमुख. काय आवडलं का पुणे? असं ठीक आहे, पण लोक फारच शिष्ट आहेत तुमच्या पुण्यात. ए बंटी, अरे काय बोलतोय? हो का? का बरं? हो अगं, आमच्या शिबिरातली मुलं फारच खडूस वाटली मला. हो, सारखं माझं तुझं करत असतात. मला ना असं बोर होतं मग. अरे बापरे. अगं काय अरे काय बोलतोयस तू हे? हा, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. नाही 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 नाही, त्याला ना अकाली वृद्धत्व आलंय. दुसरं काय? तू काय बोलते? मग काय असा आगाऊपणा करतो सारखा. काय आंघोळ वगैरे झाली का? फक्त ती बाकी आहे. अरे मग करून घ्यायचीच ना तेव्हाच आंघोळ सुद्धा. हो ग, माझी आंघोळ झाली. मी आहे ना उडी मारून साबण काढला. एवढा काय अट्टाहास स्वतःची स्वतः आंघोळ करायचा. मी घातली असती की नाही, इतका वेळ लावलास आणि माझी झाली असती काय? मग काय तर. हॅलो हॅलो, तुझं नाव काय? माझं नाव शोभना आहे. ए काकू, आम्ही इथेच राहू? हो. काय
अरे हो म्हणाल्या आणि त्या हो म्हणाल्या. आणि नाहीतरी तिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहेच आणि माझा बॅट बॉलचा गेम यस 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 ए, बंटी, अरे, ए, पिंको, मी काय बोलते हो म्हणालेत ना मग काय हो म्हणाले. ए थांबा थांबा असं म्हणते ना काकू. हो हो मी म्हणतेय काय काय चाललंय बंटी? अरे कळत कसं नाही तुम्हाला? नाही नाही असं काही नाही म्हणजे मुलंच आहेत ती पण फक्त हिचा त्याची व्हायची. आणि त्यांनी ए ईशाताई आम्ही ठरवलं आता आम्ही इथेच राहू. इथेच काय काय गडबड? मी मी खाली उतर खाली उतर खाली उतर खाली उतर काय चाललंय? काय चाललंय काय तुझं? खाली उतर तू खाली उतर. ये बेटा. मी आलोय ना आता मी करतो सेटल. कमी तिथे आम्ही. अरे नाही नाही काय म्हणजे मुलांची धांदल चालूच आहे पण ऑफिसची वेळ झाली आहे. तू तयार आहेस ना? आपण दोघे एकत्र निघतोय ना? हो हो चल ना चल निघूया चल. हो ना नाही नाही आम्ही निघतो ना आमचं आवरतो पटपट. नाही 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 अरे हो अलकाची पण अंघोळ राहिली आहे अजून. मी काय करते 10-12 मिनिटं अजून थांबते. हा तू पुढे जा. आमचं आवरतो ना आम्ही निघतो. तुमचं चालू दे. नाही, नाही, काय नाही तर मग चला कसं ए, चला पटकन. आंघोळ करायची देवाच करायची नंतर आंघोळीला मला पण करायची असेल. काय बाबा ही मुलं खरं. ओमच्या ऑफिसचं आणि काय शिबिर कुठे कुंठेकरचं इथे कुठेतरी इथे राहा. काय एवढी बोंबलत का होतीस माझ्या नावाने? इथे राहणार म्हणाली ती मुलं. माझे हातपायच गळाले म्हणजे ईशा तू आहेस ना? तू थांबतेस ना? आम्ही होतो पुढे. हा चल आपलं ठरलंय ना आपण होऊया पुढे. हा, त्या निघतीलच. चल अगं बेटा मग काही 15 मिनिटाचा प्रश्न आहे. हा आम्ही निघतो. चल चल आपण जाऊया. तुझी अंघोळ झाली आहे का? काय विचारते मी? चल बाय.